IPL 2025 स्पर्धेतील 12वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. या सामना मुंबई इंडियन्ससाठी खूपच महत्त्वाचा आहे, कारण सलग 2 पराभवानंतर विजयाची चव चाखायची आहे. यासाठी मुंबई इंडियन्सने संघात काही बदल केले आहेत. IPL 2025 स्पर्धेतील 12व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला. कोलकात्याने मागच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं आहे, तर मुंबई इंडियन्स सलग 2 सामन्यात पराभवाचं तोंड पाहून आली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की आपण प्रथम गोलंदाजी करणार आहोत. चांगली खेळपट्टी दिसतेय. वानखेडे मैदानाबद्दल जाणून घेतल्यावर दव येऊ शकेल किंवा नसेलही. सुरुवातीला काही स्विंग असू शकते. ते चांगले खेळते म्हणून आम्हाला वाटले की पाठलाग करणे हा एक चांगला पर्याय आहे. आम्हाला चांगल्या लयीत जायचे आहे आणि सुरुवात करायची आहे. एकंदरीत आम्हाला चांगले क्रिकेट खेळायचे आहे. आम्हाला शांत राहण्याची गरज आहे. विल संघात परत येतो आहे आणि आमच्याकडे पदार्पण करणारा खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माची इम्पॅक्ट प्लेअर म्हणून निवड केली आहे, म्हणजेच धावांचा पाठलाग करण्यासाठी ओपनिंग उतरेल. अजिंक्य रहाणे म्हणाला की आम्हालाही प्रथम गोलंदाजी करायची होती, पण विकेट पाहून मी गोंधळलो होतो. त्यामुळे मला वाटते की हा नाणेफेक हरणे योग्य आहे. थोडीसा वारा सुरू आहे. दव पडण्याचं कारण नाही. आम्ही चांगले क्रिकेट खेळत आहोत. प्रत्येक सामना चांगला क्रिकेट खेळण्याची संधी देतो. सुंदर मैदान. आम्ही क्रिकेट खेळण्याचा विचार करत आहोत. मोईनच्या जागी सुनीलचा संघात समावेश आहे.